हॅलो नमस्कार. आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तुम्ही जर आजूबाजूला फिरलात तर तुम्हाला नेहमी लोकांकडून हे ऐकायला मिळेल, म्हणजे बऱ्याचशा लोकांकडून हे ऐकायला मिळेल की माझ्यावर खूप कर्ज झालेलं आहे किंवा मी जे लोन घेतलेलं आहे त्यामुळे माझी आर्थिक परिस्थिती जी आहे ती खूप मिसबॅलन्स झालेली आहे. मला सुखानं जगता येत नाहीये किंवा मला ते पैसे फेडता फेडता नाकी नऊ आलेले आहेत. मला असं जीवन कंटाळ्यासारखं झालंय. दरवेळेस मी ज्याच्याकडून पैसे घेतले तो व्यक्ती फोन करतो, पैसे मागतो, मी कुठून पैसे आणू, अशा अनेक गोष्टी ज्या आहेत त्या आजकाल होत आहेत. तर ज्यावेळेस आपण एखादं कर्ज घेतो, आता पहिली गोष्ट की आपल्याकडे कॅश नसते. कुठलीही गोष्ट घ्यायची म्हटल्यावर आपल्याकडे पूर्ण जेवढी कॅश लागते तेवढी कॅश नसते. ऑब्व्हियसली आपण लोनच काढतो, आपल्याला त्या लोनचे हप्ते ठरवून दिलेले असतात बँकेने, आपण त्यानुसार हप्ते फेडत असतो. परंतु कधी कधी काय होतं की आपलं जर आर्थिक नियोजन चुकलं तर आपल्याला ते लोनचे हप्ते भरता भरता किंवा आपण एखाद्या म्हणजे क्रेडिट कार्डवर कधी कधी पैसे उचलतो किंवा अनेक अशा गोष्टी असतात, किंवा कोणी व्याजानं पैसे देत असेल आपण तिथून पैसे घेतो आणि त्यानंतर आपल्याला ते पैसे देणं हे डोईजड जातं. आणि त्यानंतर आपल्याला एकतर असं वाटतं की मी ह्या संकटातून बाहेर कसं येऊ, मला कोणीतरी मार्ग सांगावा, आता याच्यातून निघण्यासाठी कुठलाच मार्ग नाहीये आणि आता मी कंटाळलोय, अशा स्टेजपर्यंत जातं. परंतु आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की कुठल्याही प्रश्नाला उत्तर हे असतंच. त्याचप्रमाणे ज्यावेळेस आपली आर्थिक नियोजनाची घडी विस्कटली जाते ती घडी घालण्यासाठी आपल्याला आर्थिक नियोजन व्यवस्थित करणं आलं पाहिजे. आणि याचा एक सोपा मार्ग असतो ज्याच्यातून आपण निघू शकतो. फक्त जास्त बर्डन स्ट्रेस घेऊन चालत नाही. आता तुम्ही बघा ना, आता ज्यावेळेस आपली भारतीय अर्थव्यवस्था म्हणजे आत्ता आपली भारतीय अर्थव्यवस्था जी आहे ती दिवसेंदिवस स्ट्रॉंग होत चालली आहे, तर असं का, याचा विचार तुम्ही कधी केलाय का? कारण जितका तुमच्या आमच्यासारखे लोक जितका पैसा घेणार, जितका पैसा उधळणार किंवा पैशाची खरेदी म्हणजे गोष्टींची खरेदी विक्री करणार, पैसा रोलिंग होणार मार्केटमध्ये, जितका पैसा वाहणार तितकी आपली देशाची आर्थिक व्यवस्था ही मजबूत बनत असते. त्यामुळे तुम्ही आता बघा की 5 वर्षापूर्वी, साधारणतः 10 वर्षापूर्वी ज्यावेळेस आपण लोन घ्यायला जायचो बँकेकडे, त्यावेळेस बँकेची भली मोठी अशी नियमावली असायची, त्याच्यामध्ये वेगवेगळे रूल्स असायचे. भला मोठा झेरॉक्सचा म्हणजे खर्च आपल्याला असायचा, ह्या झेरॉक्स त्या झेरॉक्स त्यानंतर नॉमिनी आणा, हे आणा, ते आणा, असे बरेचसे लोक म्हणजे बरेचसे मुद्दे असायचे. लवकर कर्ज भेटत नसायचं, लोक कर्ज घ्यायला घाबरायचे. परंतु आत्ता तुम्ही फक्त एखादं ॲप्लिकेशन ओपन केलं, मोबाईल थ्रू सुद्धा आजकाल तुम्हाला कर्ज भेटतं. बँकेने सुद्धा नियम असे जास्त काही असे कडकडीत असे नियम बँकेकडून सुद्धा नाही आहेत. बँकेने जरी लोन नाही दिलं तरी तुम्हाला पर्सनल लोन आहे, टॉपअप लोन आहे, वेगवेगळे असे लोन आहेत ज्याच्या आधारे तुम्ही लोन कधीही घेऊ शकता. भले तुमचा क्रेडिट स्कोर कितीही कमी असेल तरी सुद्धा तुम्हाला ऑप्शन्स भरपूर असतात लोन घेण्याचे आणि त्यामुळे तुम्ही सहजरित्या लोन घेता. पण आता कसं असतं की आपण लोन कुठल्या गोष्टींसाठी घेतलं पाहिजे, कुठल्या गोष्टींसाठी नाही घेतलं पाहिजे, हे सर्वस्वी स्वतःवर, स्वतःच्या मेंदूवर डिपेंड असतं. आपण ते लोन घेऊन चांगली गोष्ट करू शकतो का, ते लोन घेऊन आपण फक्त हप्ते भरणार आहे, आपल्या वाट्याला मनस्तापच येणार आहे, याचा देखील आपण विचार केला पाहिजे. कारण ज्यावेळेस आपलं इन्कम जितकं आहे त्याच्या जर डबल तुमचं म्हणजे जाणारा पैसा असेल तर नक्कीच तुम्हाला मनस्ताप होणार आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये जर नाही का एखाद्यावर खूपच डैजोड कर्ज झालेलं असेल तर त्यांनी त्याच्यातून बाहेर कसं यावं ह्याच्यासाठीचा हा पूर्णतः व्हिडिओ असणार आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ नक्की बघा, तुम्हाला नक्कीच काहीतरी चांगली माहिती ह्या व्हिडिओमधून भेटेल. तर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ आवडला, माहितीपूर्ण वाटला तर खाली कमेंट करून नक्की सांगा की ताई तुझा व्हिडिओ खूप आवडला, मला थोडी का होईना याच्यातून माहिती मिळाली, जेणेकरून मला नवीन असा टॉपिक शोधायला मदत होईल. तर लोन आपल्यावर खूप झाल्यावर त्याच्यातून मार्ग कसा काढायचा हा मुद्दा मी सांगण्या अगोदर एक थोडक्यात तुम्हाला लोन काय असतं किंवा लोनचे कुठले कुठले प्रकार असतात
ते मी सांगते. तर लोनचे प्रमुखतः 2 प्रकार असतात. एक असतं गुड लोन आणि एक असतं बॅड लोन. तर गुड लोनमध्ये काय येतं की जे तुम्ही बिझनेससाठी घेतलेलं आहे किंवा जे तुम्ही होम लोन घेतलेलं आहे किंवा जे एज्युकेशनल लोन घेतलेलं आहे, म्हणजे ज्याच्यातून तुमची आर्थिक वृद्धी होणार आहे, असे जे लोन्स असतात ते प्रामुख्याने गुड लोनमध्ये येतात. आणि बॅड लोन जे असतं त्याच्यामध्ये तुमचं कार लोन येतं, त्याच्यानंतर पर्सनल लोन येतं, त्याच्यानंतर तुमच्या ज्या काही चैनीच्या गोष्टी असतात, जसं की आता शेजारच्यानं टी व्ही घेतला आहे, मग आपल्याला पण 56 इंचचाच टी व्ही घ्यायचा असतो. आपली भलेही नाही का म्हणजे इन्कम ही 21 इंच टी व्ही घेण्याची आहे, परंतु शेजाऱ्याने घेतली म्हणून आपल्याला तितकाच घ्यायचा आहे. तर त्याच्यासाठी मग आपण लोन काढतो. किंवा ज्या काही चैनीच्या गोष्टी असतात, गोल्ड जे काही असतं त्याच्यासाठी जे आपण लोन घेतो ना, म्हणजे ज्याची आता गरज नाहीये पण आपल्याला पाहिजे, ते जे लोन असतात ते बॅड लोनमध्ये येतात. तर अशा पद्धतीने 2 प्रकारचे लोन आहेत. तर आता मी तुम्हाला पुढचं सांगते.